यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ मागील 2 महिन्यांपासून बार्शी व येडशी परिसरात मोकाट फिरत आहे। 2 वेळा पथके पाठवूनही वनविभागाला वाघाचा बंदोबस्त करता आलेला नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वाघाला पकडण्यासाठी आलेले ताडोबाचे पहिले पथक निराश होऊन माघारी गेले, तर दुसऱ्या विशेष बचाव पथकालाही वाघाने हुलकावणी दिली। त्यामुळे वाघाचा वावर बार्शी आणि येडशी परिसरातच असल्याचे पुन्हा स्पष्ट झालं आहे। आता उन्हाळा सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थ अंगणात झोपण्यास प्राधान्य देतात। मात्र वाघ आणि बिबट्याच्या वस्तीवरील हल्ल्यांमुळे आता बाहेर झोपणं धोक्याचं झालं आहे। कडकनाथवाडी, भूम आणि येडशी परिसरात वाघानं पुन्हा हजेरी लावली आहे। या वाघाची चर्चा कमी झाल्यासारखी वाटत असली तरी भीती कायम आहे। शिवाय यापूर्वी दिसलेला बिबट्या गायब असल्यानं ग्रामस्थांच्या मनात संभ्रम आहे। जोपर्यंत वाघ आणि बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत नागरिकांची भीती दूर होणार नाही। त्यामुळे प्रशासनानं तत्काळ पावलं उचलण्याची गरज आहे।